जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नागपूर शहर कारागृह पदासाठी लेखी चाचणीसाठी पात्र कट ऑफ जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो, आणि काही सूचना बघूया, नंतर कट ऑफ सुद्धा बघूया। बघा, कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग नागपूर आस्थापनेवरील कारागृह शिपाई 22-23 उमेदवारांसाठी सूचना। कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग नागपूर यांच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या कारागृह शिपाई यांचे 255 पदासाठी या आस्थापनेअंतर्गत दिनांक 15/7/2024 ते 21/8/2024 पर्यंत वेळापत्रकानुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे मैदानावर घेण्यात आलेली होती। सदर शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची जाहिरातीत नमूद केलेल्या संबंधित प्रवर्गामधील रिक्त पदाच्या 1/10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे। लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी NIT हॉल पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथील नोटीस बोर्डावर तसेच पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे या संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। ठीक आहे। लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या तात्पुरत्या यादीवर काही आक्षेप हरकती उमेदवारांनी या कार्यालयाच्या ईमेल ID वर करायचे आहे, लेखी स्वरूपात करायचे आहे। प्रत्यक्षरित्या येऊन सविस्तर हरकती या कारणासह पोलीस भवन 3रा माळा समाधान कक्ष नागपूर शहर येथील 12/9/2024 चे सायंकाळी 20 वाजेपर्यंत नोंद करायची आहे। 12/9/2024 च्या नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही। बघा, कट ऑफ बघा किती लागलेला आहे। कट ऑफ खूप हाय गेलेला आहे आणि इथे समजू शकत नाही आपल्याला, कारण की त्यांनी तुमच्या चेस्ट नंबरनुसार मेरिट लावलेला आहे। ठीक आहे, आणि जे टॉप टू बॉटम लावले आहे तशी लावलेली आहे लिस्ट। तर तुम्हाला तुमच्या कास्टचा मेरिट किती गेलेला आहे हे माहिती करून घ्यायचं असेल की OBCचा किती गेला आहे, EWSचा किती गेला आहे, SC BCचा किती गेला, महिलांचा किती गेला, ओपन किती गेलेला आहे, होमगार्ड किती गेलेला आहे, प्रकल्पग्रस्त किती गेला आहे, हे सर्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर तसं कमेंट करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सर्वच कास्टचा कट ऑफ किती गेलेला आहे ते आपण तुम्हाला काढून देणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळून जाईल। तिथे जाऊन तुम्ही आपलं नाव सर्च करू शकता। नाव सर्वच काही सर्च होत आहे।